मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये दुर्घटना झाली. एक व्यक्ती मेनहोलमध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एकूणच कसं बघता गेलं, काल पण चेंबूरमध्ये 2 दिवसापूर्वी घटना झाली. त्याच्यापूर्वी महापौराच्या समोर एक व्यक्ती मेनहोलमध्ये पडला असतं, एका व्यक्तीचा करून अंत झाला. कसं या सगळ्या घटनेकडे मी या तिन्ही घटनेकडे बघताना मी एवढंच म्हणेन की सत्ताधारी म्हणून यांचा प्रशासनावर अंकुश नाही. ज्या पद्धतीने काल एक लहान बाळ झाड पडून मृत्युमुखी पडलं, त्या लहान बाळाच्या संवेदनशीलता ही यांच्यामध्ये दिसत नाही. ज्या पद्धतीने उद्यान अधीक्षकांनी जे आहेत रस्त्याचा ढिसाळ कारभार, सीसी रोड करण्याचा जो अट्टाहास आहे, तो मुंबईकरांच्या अधिकाधिक कसं जीवावर बेततंय त्याचा यांना कळवलं होतं. वॉर्ड ऑफिसर किंवा तिथले असलेले उद्यान चे अधिकारी वॉर्ड लेवलचे याने त्याच्याकडे कंप्लीट कांडोळा केला आणि हाकणात या श्रीवास्तव कुटुंबाचा उगवता तारा या निस्तेज झाला. हे बोलताना मला प्रचंड वाईट वाटतंय, कारण आम्ही आईच्या रोलपासून आता आजीच्या रोलमध्ये असल्यामुळे त्या कुटुंबाच्या काय व्यथा असू शकतात. कारण इंटरनॅशनलचं ते गाडी होती मुलांची, निश्चितच सदन घरातली मुलं होती. सकाळी जाताना आईनी त्याला किती लाडाकोडाने पाठवलं असेल आणि दुपारनंतर तिच्यावर जी बातमी, त्या मातेचं हृदय किती कळवळलं असेल. ही एक गोष्ट. आज मॅनहोलमध्ये एक सिनियर सिटीजन असलम असं काहीतरी शेख असं त्यांचं नाव होतं, ते पडले आणि जागच्या म्हणजे आधी माहिती नंतर मिळाली. आत्ता आम्ही तिथे 45 मिनिटात आम्ही तिथे पोचलो. माहिती कळल्याबरोबर घाईघाईनी कॉन्ट्रॅक्टरनी जाळी टाकली परत. म्हणजे तोही उद्दामपणा आणि म्हणजे फारच हास्यास्पद किंवा किळसवाणी प्रकार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःला वाचवण्यासाठी जाळी टाकतो. अधिकारी असतीलच ना. अक्षम्य गुन्हा आहे हा. त्यानंतर त्या 2017 अमरापूरकर गेल्यानंतर आपण ज्या सोयी केल्या की बाबा त्याच्यावरती जाळी टाकलीच पाहिजे, तर 17 नंतर जे काही 2024-26 याच्या काही घटना घडल्या, 20 नक्कीच ऑक्टोबर 2020 या सगळ्या घटना घडताना त्याच्यानंतर उपाययोजना केल्या गेल्यानंतरही तर ते वॉर्ड लेवलला किंवा याला पाहिल्या का जात नाही, त्याच्यावरती लक्ष दिलं का जात नाही. महापौर आजच्या म्हणजे तुमच्या माहितीनुसार महापौर आज मुंबईत नव्हत्या किंवा अशी पण माहिती नाही ते घरात होत्या. मग घरात होत्या तर 6 तासानंतर पोचतायत, हा संवेदनशीलपणा. त्यानंतर तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून कळतंय की अमित साटम, जयंत पवार जे आमदार आहेत सिनियर, त्यांना अमित साटम म्हणजे मुंबईचे कळवळा असलेले दाखवतात किती संवेदनशील आहे, किती असंवेदनशील आहे. हे याच्यावर न करता फिदी हसत होते की काल म्हणे झाडावर आलं, आज म्हणे मॅनहोलवर. ही तुमची संवेदनशीलता मुंबईकरांसाठी? अशा गोष्टीचा तीव्र निषेध आहे. आणि कुठल्याही गोष्टीवर प्रशासन सिरियस होणार नसतील. आम्ही आणि अशरफ अजमी हे दोघांनी आयुक्तांची लगेच आत्ता भेट घेतली, पत्रही दिलं. आयुक्तांनी PC घेतली. आयुक्तांनी PC मध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या, परंतु नुसतं सांगून काय, ज्या वॉर्ड लेवलला व्हायला पाहिजे त्याचं होत नसतील तर कसं काय. आणि मुंबईच्या महापौर आम्हाला काय ज्ञान शिकवण्याशिवाय तुम्ही ज्ञान घ्या आणि त्या ज्ञानाप्रमाणे आम्ही करणार आहोत, करतो असं म्हणून नाही चालत. ते करताना दिसायला हवं.
त्या साकीनाका प्रकरणामध्ये सहाय्यक आयुक्त कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि 3 इंजिनियर हे चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी निर्देश दिले. या निर्णयाकडे कसं बघताय? नाही, नुसतं निर्देश देऊन निलंबित नाही, मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्यावर. मी आमच्या पक्षप्रमुखांशी बोलते, यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. हा निष्काळजीपणा आहे, हा करा आयुक्तांनी पण केला पाहिजे. बचाव असता कामा नाही. महापौरांनी पण आम्ही निलंबित केले काय चाललंय? अहो, मनुष्यवधाचे गुन्हे करून यांना पाठवा, तर अक्कल येईल ठिकाण्यावर. सांगली विधानसभेचे आमदार आहेत, त्यांना असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी षडयंत्र आहे असं त्यांचं मत. मुळामध्ये ना बिंडोक आहे. कोण आहे आमदार? बिंडोक आहे, जाऊ दे. तिथे कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, कॉन्ट्रॅक्टरची माणसं काम करत होती. हे आत्ता आम्हाला म्हणजे मी गेल्यावर कळलंय मला आणि ते दिसलंय. त्यांनी मॅनहोल उघडलं, झाकण, ते जाळी बसवण्याचंच काम करत होते. ह्याच्यात कुठलं आलं षडयंत्र? 31 मेची डेडलाईन होती, तुम्ही कुठे गाई करत होता? काय होतं? 31 मेची डेडलाईन असताना इतक्या काल पाऊस बऱ्यापैकी पडून गेल्यानंतर इतकी तत्परता ज्या कॉन्ट्रॅक्टरने दाखवली ती मग तिथल्या वॉर्डच्या लोकांना माहिती नव्हतं. माझं म्हणणं आहे, वॉर्ड ऑफिसर एका नाही, चेंबूरच्या पण वॉर्ड जे कोण आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही सभागृहात हाच विषय करणार आहे. किती असंवेदनशीलपणा आहे तुमचा? कशासाठी? मुंबईकरांची सुरक्षा अशी वाऱ्यावर सोडली आहे. गेल्या 4 वर्षात तर आम्ही नगरसेवक कोणच नव्हतो, प्रशासकाच्या हातात होती. प्रशासकाला कोण वापरत होतं तेही कळत होतं. तेव्हाही घडल्यात गोष्टी 26ला, त्याच्यानंतर 24ला वगैरे. काय काय उपाययोजना दिलेल्या का नाही करत? आम्ही काय केलं म्हणून आम्हाला विचारतात. 25 वर्षात तुम्ही काय केलं? चला, आम्ही काय नाही ना, आम्ही जे केलंय ना ते तरी कंटिन्यू करा, ज्याच्यामुळे मुंबईकरांची जीव वाचेल. ती तरी संवेदनशीलता दाखवा. म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही आणि जे केलंय त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं आणि वर विचारायचं. म्हणजे हा आजचा घडला आत्ता तर खंत, आणि आमच्या राज्यात घडला तर भ्रष्टाचार. आम्हाला तेच हवंय. आम्ही ते म्हणतोय की नको, कुठला ब्लेम गेम करूया नको एकमेकांना. नैतिकतेच्या पार्श्वभूमीवरती महापौरांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं? महापौरांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे, घेतला पाहिजे. आता कसं म्हणून विचारतील तर प्रशासनाला चालवण्याची जबाबदारी आपल्यावर असते. आणि जर नाही चालवता नाही येत आहे, दिसता येते, मी नाही म्हणत, तर किमान वायफळ बडबड तर करू नका आणि व्यवस्थित वेळेवर उपस्थित तरी राहा. याचसाठी आपल्याला सुखसोयी मिळतात. बंगला मिळतो, रिव्हिनेशन करून त्याला आलिशान करण्याचा प्रयत्न झालाच आहे. हेरिटेजची वाट लावली आहे, तरी सगळ्यांची चुप्पी आहे. हेरिटेजमध्ये कुठली भिंत काढता येत नाही, त्या भिंती काढल्या गेल्या आहेत. ह्याच्यावर काय चौकशी होणार की नाही?